हॅलो चॅम्पियन्स, वेलकम बॅक बायोलॉजी बूस्टर विथ प्रियंका मॅम. तर आज आपण एक नवीन टॉपिक बघतोय, तो म्हणजे रेस्पिरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. त्या अगोदर आपण न्यूट्रिशनवाला टॉपिक्स बघितला, त्यामध्ये टाइप्स ऑफ न्यूट्रिशन बघितले, प्लांट, ॲनिमल्स, आणि आज आता आपण बघतोय रेस्पिरेशन इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स. हा पूर्ण टॉपिक एक्झाम ओरिएंटेड घेणार आहोत आणि त्यासाठी तुम्ही रेडी आहात ना? तर चला पुढे पाहूयात. व्हॉट इज रेस्पिरेशन? रेस्पिरेशन काय आहे? बऱ्याच मुलांना वाटतं की रेस्पिरेशन म्हणजे श्वास घेणे आणि बाहेर टाकणे. ठीक आहे, म्हणजेच ऑक्सिजन आत घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो, हेच आपण ऐकत आलेलो आहोत. पण रेस्पिरेशन म्हणजे नक्की काय? तर रेस्पिरेशन जेव्हा आपण ऑक्सिजन आत घेतो, ठीक आहे, ऑक्सिजन आत घेतल्याच्या नंतर तो ऑक्सिजन आतमध्ये ग्लुकोज सोबत काय होतं, ऑक्सिडाइज होतो, तिथे त्याची रिॲक्शन होते आणि त्यामधून काय एनर्जी बाहेर पडते, कार्बन डायऑक्साईड बाहेर पडतो आणि वॉटर बाहेर पडते. तर बघा, रेस्पिरेशन इज जस्ट नॉट ब्रीदिंग, इट इज अ वायटल केमिकल प्रोसेस वर सेल ब्रेक डाऊन फूड दॅट मीन्स ग्लुकोज टू रिलीज एनर्जी. एनर्जी रिलीज करण्यासाठी, एनर्जी मिळवण्यासाठी जो ऑक्सिजन आपल्या बॉडीमध्ये घेतला जातो, तो ऑक्सिजन ऑक्सिडाइज होतो आणि मग एनर्जी रिलीज होते. तर कसं बघा, यामध्ये सुद्धा एक गोष्ट लक्षात घ्या, ब्रीदिंग इज अ मेकॅनिकल प्रोसेस. ब्रीदिंग कशी आहे? ही मेकॅनिकल प्रोसेस आहे. त्यामध्ये ऑक्सिजन आत घेतला जातो आणि कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो. परंतु रेस्पिरेशनमध्ये घेतलेला जो ऑक्सिजन आहे तो आपल्या अन्नासोबत म्हणजेच ग्लुकोज सोबत काय होतो, रिॲक्शन करतो, ऑक्सिडाइज होतो आणि त्यानंतर निघणारा जो वायू असतो तो म्हणजे कार्बन डायऑक्साईड असतो, वॉटर आणि एनर्जी रिलीज, मोर एनर्जी रिलीज करत असतात. जेव्हा आपण ऑक्सिजन घेतो, तो घेतलेला ऑक्सिजन कुणासोबत? ग्लुकोज सोबत, म्हणजेच आपल्या फूड सोबत काय होतो, रिॲक्ट होतो आणि काय फॉर्म होतं, तर कार्बन डायऑक्साईड, नंतर वॉटर आणि एनर्जी रिलीज होते, एनर्जी बाहेर पडते. ठीक आहे, हा लंग आहे. ह्या लंगचे आपण अगोदर पार्ट बघूयात. तर बघा, हे काय आहे? ट्रॅकिया आणि हे जे दोन आहेत साईडला ब्रँच म्हणू त्याला थोडक्यात, तर ते आहेत ब्रॉन्काय आणि सिंग्युलर फॉर्म मध्ये जर आपण एकालाच पकडलं तर त्याला म्हणतो आपण ब्रॉन्कस. ठीक आहे, मग हे जे तुम्हाला छोटे छोटे डॉट दिसत आहेत ना, हे वाले डॉट्स, हे काय आहेत? अल्विओलाय आहेत. काय आहे ते? अल्विओलाय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं काम अल्विओलाय करत असतो लंग्समध्ये. ऑलिम्पियाड एज मध्ये जर आपल्याला बघायला गेलं तर एनर्जी स्टोर इन द मॉलिक्यूल एटीपी. बघा, आता ही जी एनर्जी आहे हे एटीपी मॉलिक्युल्स मध्ये स्टोर करून ठेवते, एटीपी मॉलिक्युल्स मध्ये स्टोर करून ठेवली जाते आणि एटीपीचा लॉंग फॉर्म आहे ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. एटीपीचा लॉंग फॉर्म काय आहे? ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट आणि इट इज ऑफन कॉल्ड द एनर्जी करन्सी ऑफ द सेल. हे जे एटीपी आहे ते एनर्जी मॉलिक्युल्स आहेत. नेक्स्ट टाइप्स ऑफ रेस्पिरेशन. तर ॲरोबिक रेस्पिरेशन हे विथ ऑक्सिजन सोबत होते. या प्रोसेसमध्ये ऑक्सिजनची गरज लागते म्हणून आपण त्याला ॲरोबिक रेस्पिरेशन म्हणतो. ॲरोबिक रेस्पिरेशनमध्ये ऑक्सिजन असला तरच रेस्पिरेशन प्रोसेस पूर्ण होते. म्हणजेच द ब्रेकडाऊन ऑफ ग्लुकोज इन द प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन. म्हणजे ऑक्सिजन असेल तर ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं. कुणासोबत? तर ऑक्सिजन सोबत ग्लुकोजचं ब्रेकडाऊन होतं. मग इट प्रोड्यूस अ लॉट्स ऑफ एनर्जी. ह्या एरोबिक रेस्पिरेशनमध्ये खूप सारी एनर्जी प्रोड्यूस होते. इव्हन आपण जरी झोपलेलं असलो तरी आपल्या बॉडीमधले जे व्हायटल ऑर्गन्स आहेत ते नेहमी कामामध्ये असतात. सुरुवात आपण लंग्सनीच करूयात. लंग्स, हार्ट, किडनीज, हे सगळेच जे ऑर्गन्स असतात ते त्यांचं काम सातत्यानं करत असतात. ठीक आहे, एरोबिक रेस्पिरेशनमध्ये जी की ऑक्सिजन सोबत होते, ऑक्सिजन असला तर एरोबिक रेस्पिरेशन होते आणि म्हणून तिथं लॉट्स ऑफ एनर्जी रिलीज होते, जास्त एनर्जी बाहेर पडत असते. अँड इट रिलीजेस कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर ॲज वेस्ट. कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर, मग अशी आपण जी इक्वेशन पाहिली ना, त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर हे वेस्ट म्हणून बाहेर पडतात. ठीक आहे, तर ही जी सगळी प्रोसेस होते ना, ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये होते. कुठं होते? मायटोकॉन्ड्रियामध्ये. आणि म्हणून आपण ह्याला काय म्हणतो? पॉवर हाऊस ऑफ द सेल. पॉवर हाऊस ऑफ दी सेल. ठीक आहे, तर ह्या मायटोकॉन्ड्रियाला आपण पॉवर हाऊस ऑफ दी सेल म्हणतो, कारण इथे ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये ही प्रोसेस होते आणि
हा मायटोकॉन्ड्रिया असतो कुठे? सेलमध्ये असतो आणि सेलच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये एनर्जी प्रोड्यूस केली जाते आणि म्हणून आपण त्या मायटोकॉन्ड्रियाला पॉवर हाऊस ऑफ दी सेल असं म्हणतो. प्रत्येक सेलमध्ये ईच अँड एव्हरी सेल पोजेसेस मायटोकॉन्ड्रिया अँड मायटोकॉन्ड्रिया इज कॉल्ड पॉवर हाऊस ऑफ दी सेल. देन ऑलिम्पियाड टिप्स मध्ये जर आपण पाहायचं गेलं तर दिस प्रोसेस हॅपन्स इनसाइड दी मायटोकॉन्ड्रिया. इथं दिलेला आहे तो मायटोकॉन्ड्रिया अँड विच इज नोन ॲज दी पॉवर हाऊस ऑफ दी सेल. ठीक आहे. ऑलिम्पियाड टिप्स का दिलेत? कारण की एक्झाम मध्ये तुम्हाला ऑलिम्पियाड कॉर्नर मध्ये तुम्हाला एक्स्ट्राचं नॉलेज चेक करतात, विचारतात की हां ठीक आहे मायटोकॉन्ड्रियामध्ये होतो. मायटोकॉन्ड्रियाचं दुसरं नाव काय आहे? ठीक आहे, मायटोकॉन्ड्रिया इज ऑल्सो नोन ॲज पॉवर हाऊस ऑफ दी सेल असंही म्हणतो. हे माहिती असलं पाहिजे म्हणजे तो तिथं मायटोकॉन्ड्रिया विचारेल किंवा पॉवर हाऊस ऑफ दी सेल असाही प्रश्न विचारू शकतो. म्हणून हे तुम्हाला स्पेशली घेतलेलं आहे ऑलिम्पियाड टिप्समध्ये. नेक्स्ट बघूयात आपण सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये. बघा इथं ग्लुकोज आहे, एनर्जी आहे, ठीक आहे, रिलीज होते. म्हणजे आता ग्लुकोज सोबत रिॲक्शन झाल्यास एनर्जी तर रिलीज होणारच आहे. तर त्याचं केमिकल इक्वेशन जर बघितलं तर ग्लुकोजचा फॉर्म्युला काय आहे जे आपण फोटोसिंथेसिस मध्ये पाहिलेला आहे, C6H12O6. ठीक आहे, प्लस 6O2 म्हणजेच 6 मॉलिक्युल्स असतात कुणाचे? ऑक्सिजनचे. आणि इथं सेल्युलर रेस्पिरेशन होतं. सेल्युलर रेस्पिरेशन म्हणजे काय? ते रेस्पिरेशन सेलमध्ये होते, इनसाइड दी सेल. आणि मग कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर ॲज अ वेस्ट म्हणून बाहेर पडतात आणि एनर्जी आपल्या कामासाठी येते. ठीक आहे, इथून एनर्जी का होते? रिलीज होते आणि एनर्जीचा आपण वापर करत असतो. म्हणजे फूड म्हणजेच आपलं ग्लुकोज प्लस ऑक्सिजन इट गिव्स कार्बन डायऑक्साईड, वॉटर अँड एनर्जी. आणि त्या एनर्जीचा आपण वापर खूप चांगल्या प्रकारे करतो आणि केलंच पाहिजे. बघा जेवढा आपण आपल्या ब्रेनला काम लावतो की नाही त्यामध्ये सुद्धा जास्त एनर्जी खर्च होते आणि त्यासाठी आपल्याला अभ्यास करण्याच्या पूर्वी जेवण करून, पुरेसं जेवण करून, जास्तीचं नाही पुरेसं जेवण करून अभ्यासाला बसणं गरजेचं असतं. फ्रेश वातावरणामध्ये अभ्यासाला बसा म्हणजे आपल्या ब्रेनला सुद्धा जास्त एनर्जी मिळेल आणि तो झोपू देणार नाही किंवा बोरिंग वाटू देणार नाही. बघा इथे ॲनारोबिक रेस्पिरेशन म्हणजेच काय? विदाऊट ऑक्सिजन. ऑक्सिजन शिवाय कसं होऊ शकतो? म्हणजे आत्ताच तुम्ही म्हणालात की ऑक्सिजनच आत घेतला जातो आणि मग कार्बन डायऑक्साईड बाहेर टाकला जातो, परंतु इथं ऑक्सिजन नसताना पण रेस्पिरेशन होतं. हो होतं. ह्याच रेस्पिरेशनला आपण फर्मेंटेशन सुद्धा असं म्हणतो. ठीक आहे, तर बघा दिस हॅपन्स व्हेन सेल ब्रेक डाऊन फूड विदाउट युझिंग ऑक्सिजन. ह्या प्रोसेसमध्ये सेल्स ज्या असतात ना त्या फूडला ब्रेकडाऊन करतात पण तिथे ऑक्सिजन नसतो किंवा तिथे ऑक्सिजनची गरज लागत नाही. आता दोन आपण कॉमन एक्झाम्पल्स बघणार आहोत तर ते नेमकं कुठं कुठं होतं. ईस्ट. ईस्ट काय आहे सांगा बघू? ईस्ट काय आहे? ईस्ट इज अ युनिसेल्युलर फंगस आहे. कसा आहे तो? एक युनिसेल्युलर फंगस आहे आणि जो की आपण बेकरीच्या काही पदार्थांमध्ये वापरतो. म्हणजे जो आपण जे ईस्ट टाकून त्या डोला, त्या पिठाला काय करतात? फुगवण्यासाठी, फ्लफी बनवण्यासाठी ह्याचा वापर केला जातो. ईस्टमध्ये बघा फूड आणि अल्कोहोल सोबत यांची रिॲक्शन होऊन कार्बन डायऑक्साईड आणि लिटल एनर्जी म्हणजे काय? लेस एनर्जी बाहेर पडते. लेस एनर्जी बाहेर पडते. कशी? कमी एनर्जी बाहेर पडते. यूज टू मेक ब्रेड अँड केक फ्लफी. ठीक आहे, ब्रेड किंवा केक जो असतो की नाही स्पॉन्जी स्पॉन्जी दिसतो त्याला बघूनच वाव डोनट्स तुमचं फेवरेट आहे आणि माझं सुद्धा पण जास्त खायचं नसतं. ठीक आहे, ते फूड अल्कोहोल सोबत रिॲक्ट होऊन इथं कार्बन डायऑक्साईड आणि लिटल एनर्जी बाहेर पडते. ठीक आहे, देन ह्युमन मध्ये काय होतं बघा. हे ईस्ट मध्ये ॲनारोबिक रेस्पिरेशन होतं मॅडम, बरोबर, पण मग ह्युमन मध्ये पण ॲनारोबिक रेस्पिरेशन होतं. ते कसं होतं? तर इथं आपण म्हणतो ह्युमनच्या मसल्स मध्ये फूड सोबत लॅक्टिक ऍसिड प्लस लिटल एनर्जी. बघा एक एक्झाम्पल सांगू. जेव्हा स्कूलमध्ये स्पोर्ट्स डे असतो आणि त्यावेळेस आपण एक रनिंग रेसमध्ये पार्टिसिपेट करतो आणि तेव्हा आपण खूप पळतो. ठीक आहे, फास्ट पळतो कारण जिंकायचं असतं आणि तेव्हा आपण काहीच कशाचाच न विचार करता फास्ट पळतो आणि जास्त श्वास घ्यायला लागतो, खूप श्वास घेतो आणि त्यावेळेला तो श्वास घेतला का नाही की बाहेर टाकत असतो, आतमध्ये जातोय की नाही की तो बाहेर पण येतो आणि अशा वेळेस सेलला प्रॉपर ऑक्सिजन मिळत नाही, पाहिजे तेवढा ऑक्सिजन मिळत नाही आणि अशा वेळेस ऑक्सिजन नसतो म्हणून ऑक्सिडेशन होत नाही आणि एनर्जी रिलीज होऊ शकत नाही. त्यामुळं सेल्स काय करतात? त्या अचानक कन्वर्ट होतात, इमर्जन्सी मोडवरती जातात आणि तिथं ॲरोबिक रेस्पिरेशन मधून ॲनारोबिक रेस्पिरेशन कडे जातात आणि
तात्पुरता कमी एनर्जी रिलीज होण्यासाठीची रेस्पिरेशन प्रोसेस करतात, ती म्हणजे असते ॲनारोबिक रेस्पिरेशन. आणि त्यावेळेला त्या फूड सोबत हे लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस होतं. ह्या लॅक्टिक ऍसिड सोबत लिटल एनर्जी म्हणजेच लेस एनर्जी प्रोड्यूस होते. का होते? लेस एनर्जी प्रोड्यूस होते. कळते सर्वांना? ठीक आहे. की हे कधी होतं? जेव्हा आपण फास्ट स्पीडमध्ये पळतो, ऑक्सिजन घेतो, पण तो ऑक्सिजन आपल्या सेलपर्यंत पोहोचू शकत नाही किंवा तिथं पुरेसा मिळू शकत नाही. आणि त्यावेळेला जे ॲरोबिक रेस्पिरेशनचा मोड असतो तो इमर्जन्सी मोडवरती म्हणजेच ॲनारोबिक रेस्पिरेशन या मोडवरती जातो. आणि तिथं कमीतरी एनर्जी मिळावं, आणि ही थोडी असते एनर्जी, तात्पुरती एनर्जी असते, कमी एनर्जी मिळावं म्हणून ते लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस करतात. लक्षात ठेवायचं, ॲनारोबिक रेस्पिरेशनमध्ये जर ह्युमन मसल्स असतील तर तिथं लॅक्टिक ऍसिड प्रोड्यूस होतात, आणि ईस्ट असेल तर तिथं काय होतात? अल्कोहोल. त्यालाच आपण इथॅनॉल सुद्धा म्हणतो. ह्यालाच आपण काय म्हणतो? इथॅनॉल सुद्धा म्हणतो. आणि हा इथे प्रोड्यूस होतो, आणि मग कार्बन डायऑक्साईड आणि लिटल एनर्जी किंवा लेस एनर्जी बाहेर पडत असते. इथं ब्रेड दाखवलाय, खूप छान दिसतोय ना, असं फ्लफी झाल्यासारखा दिसतोय, फुगतोय तो, आणि तो केवळ ईस्टमुळेच घडून येते. ठीक आहे, ईस्टमुळे. नेक्स्ट बघूयात आपण, हाऊ ह्युमन ब्रीथ. हाऊ ह्युमन्स ब्रीथ. तर द एअर पाथवे जर आपल्याला पाहायचा गेला ह्युमन्सचा, तर ती जर्नी आहे एअरची. कशी आहे? तर नोज, आपण श्वास घेतो. ठीक आहे, नोज मधून श्वास घेत असताना तो विंड पाईप, आपण मगाच्या चॅप्टरमध्ये पाहिलेला आहे, विंड पाईप आणि फूड पाईप. ठीक आहे, विंड पाईपलाच आपण ट्रॅकिया म्हणतो आणि फूड पाईपला आपण इसोफॅगस म्हणतो. तर विंड पाईप त्याला ट्रॅकिया म्हणतो, आणि ब्रॉन्काय त्यातून परत 2 लंग्स, आणि लंग्स मधून अल्व्हिओलाय, टायनी एअर सॅक्स. ठीक आहे, अल्व्हिओलाय लुक लाईक अ ब्रँच ऑफ ग्रेप्स. ही कशी दिसतात? इथे दिसते तुम्हाला. ठीक आहे, ही कशी दिसते? एक ग्रेप्सच्या ब्रँच सारखी दिसून येते. ठीक आहे, इथं तुम्हाला ओळखायला येत असेल ग्रेप्सचा, आपण म्हणतो अंगुराचा घड. ठीक आहे, त्याप्रमाणे हे दिसते. आणि दे आर कवर्ड इन ब्लड वेसल्स टू स्वॅप ऑक्सिजन फॉर कार्बन डायऑक्साईड. आपण आता इथं एक ड्रॉ करूयात, नेमके अल्व्हिओलाय दिसतात कशा. ठीक आहे, आणि त्या कशा वर्क करतात बघा. एक व्ह्यू घेतोय आपण. ही आहे अल्व्हिओलस. कारण हे सिंगल घेतले आपण म्हणून हे काय आहे? अल्व्हिओलस. आणि हे खूप सारे असतात म्हणून त्याला आपण काय म्हणतो? अल्व्हिओलाय म्हणतो. आरबीसीज, रेड ब्लड सेल्स ज्या दिसत आहेत ह्या आरबीसीज. बरं मॅडम, ह्या आरबीसीज लाल रंगाच्याच का असतात? प्रश्न पडायला हवा. ठीक आहे, कारण यामध्ये हिमोग्लोबिन नावाचा पिगमेंट असतो. हिमोग्लोबिन पिगमेंट असतो. म्हणजेच जसं आपण प्लांटची लिव्स ग्रीनच का असतात हे बघितलं, कारण त्यामध्ये क्लोरोफिल नावाचा पिगमेंट असतो आणि तो ग्रीन कलरचा असतो म्हणून झाडाची पानं हिरवी दिसतात. तसंच रेड ब्लड सेल्स लाल का असतात? तर त्यामध्ये हिमोग्लोबिन हा पिगमेंट असतो आणि त्यांना लाल कलर देत असतो. तर इथे काय होतं? तर आपण जेव्हा इथून हवा आत येते, ठीक आहे, काय हवा आत येते, त्या हवेमधला ऑक्सिजन डिफ्युजन ह्या मेथड थ्रू इथे काय जातो? ऑक्सिजन त्या रेड ब्लड सेल्सला दिला जातो, इन केला जातो, आणि इथला परत कार्बन डायऑक्साईड आउट केला जातो. दिसते सर्वांना? ठीक आहे, ऑक्सिजन्स ह्या रेड ब्लड सेल्स घेतात आणि कार्बन डायऑक्साईड इथून ह्याच रेड ब्लड सेल्सनी अल्व्हिओलाय मध्ये देतात, आणि अल्व्हिओलायज परत मग येतात लंग्स मधून, इथून नाकाद्वारे ते बाहेर टाकतात. ठीक आहे, आणि एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगू तुम्हाला, ऐकायचंय ना? बघा, आपण काय म्हणतो की जे आरबीसीज आहेत त्या ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करण्यासाठी मदत करतात असं आपण म्हणतो. रेड ब्लड सेल्स ह्या ऑक्सिजन किंवा मग आपले हार्मोन किंवा दुसरे एन्झाईम्स आपल्या ब्लड थ्रू सगळ्या बॉडीला ट्रान्सपोर्ट करतात. ठीक आहे, कॅरी करून घेऊन जातात, आणि ह्या नेहमी ऑक्सिजन सोबत असतात. परंतु जो आहे की नाही एक महत्वाचा भाग तो इथे आहे, म्हणजे रेड ब्लड सेल्स लव्स टू ऑक्सिजन असं नाही, यांना ऑक्सिजनच्या व्यतिरिक्त दुसरा कोणीतरी आवडतो जास्त, म्हणजे तो कोण? कार्बन मोनॉक्साईड. ठीक आहे, बापरे भयंकर आहे की नाही?
कारण आरबीसीजला ऑक्सिजनपेक्षा जास्त कार्बन मोनॉक्साईड आवडतो आणि जेव्हा कार्बन मोनॉक्साईड तिथं दिसतो तर तेव्हा रेड ब्लड सेल्स ऑक्सिजनला बाजूला करतात आणि कुणाकडे धाव घेतात, कार्बन मोनॉक्साईडकडे घेतात. आणि कार्बन मोनॉक्साईड कुठून तयार होतो, जे इनकम्प्लीट कंबशन असते की नाही, म्हणजे अर्धवट जळालेला धूर, म्हणजे लाकडांचा असू देत, प्लास्टिकचा असू देत, ठीक आहे, अर्धवट जळालेल्या धुरामधून हा कार्बन मोनॉक्साईड बाहेर पडतो. आणि त्यावेळेला तिथे जेव्हा आपण थांबलेला असतो तेव्हा आपल्याला कसं व्हायला लागतं, गुदमरल्यासारखं व्हायला लागतं, श्वास घ्यायला त्रास व्हायला लागतं, ठीक आहे. आपल्याला असं वाटतं कुठंतरी फ्रेश हवेमध्ये जावं आणि मोठा श्वास घ्यावं, बरोबर आहे की नाही. कारण त्यावेळेला आपल्या आरबीसीज काय करतात, ऑक्सिजनला साईडला करतात आणि धाव घेतात ते कार्बन मोनॉक्साईडकडे. त्यामुळं अशा ठिकाणी जिथं धूर आहे त्या ठिकाणी आपण जास्त वेळ थांबायला नको, ठीक. आरबीसीज नेहमी कुणासोबत असतात, ऑक्सिजन सोबत असतात आणि त्या पूर्ण आपल्या बॉडीमध्ये ऑक्सिजनचं ट्रान्सपोर्टेशन करत असतात, ठीक आहे. मग मॅडम हे जी प्रोसेस आहे ते कशी होते, कुठं होते, मग अशी बघितली की नाही आपण मायटोकॉन्ड्रिया, ठीक आहे. ह्या सेल्स पुन्हा कुठं जातात, तर मायटोकॉन्ड्रियामध्ये जातात, ठीक आहे. मग ह्या मायटोकॉन्ड्रियामध्ये तिथं काय होतं, त्या ब्लडमधून ऑक्सिजन घेतला जातो आणि तिथून कार्बन डायऑक्साईड पुन्हा इकडे दिला जातो आणि मग तो कार्बन डायऑक्साईड डिफ्यूज होतो. डिफ्युजन म्हणजे काय, द मॉलिक्युल्स ट्रान्सपोर्ट हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, इकडे जातात आणि मग त्या कमी भागात गेल्याच्या नंतर तो कार्बन डायऑक्साईड असाच बाहेर जातो. कळाली का मग प्रोसेस. नेमकं अल्व्हिओलायचं काय काम आहे, ग्रेप सारख्या दिसणाऱ्या छोट्या बॉल्स, छोट्या त्या बलून्सचं काय काम आहे, तर त्या बलून्समध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड एक्सचेंज होतात. अल्व्हिओलायमध्ये ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड एक्सचेंज केले जातात आणि म्हणून त्याचं एक फंक्शनल युनिट जर आपण लंग्सचं विचारलं कोण आहे तर ते अल्व्हिओलाय आहेत, ठीक आहे. हा हे परत ट्रॅकिया म्हणतो आपण ह्यांना, ठीक आहे. मग हे आहे ब्रॉन्कस आणि ह्या ज्या छोट्या असतात ह्या ब्रॉन्क्युल्स असतात, क्युल्स. आणि इथे असतात बघा हे बलून लाईक स्ट्रक्चर, ठीक आहे. दिसतं हे तुम्हाला छोटे फुगे असल्यासारखे आणि ह्यालाच आपण काय म्हणतो, अल्व्हिओलाय, ठीक आहे. तर जरी तुम्हाला आणखीन काय अडचण वाटली असेल तर कॉमेंट्स नक्की करा.